कर्नाटक राज्य साखर महासंघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संदीप पाटील यांचा भोज येथे नागरी सत्कार। कर्नाटक राज्य साखर महासंघ बेंगलोर उपाध्यक्षपदी संदीप अशोक पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भोज गावातील विविध संघ संघटनांकडून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। कल्पवृक्ष कोऑपरेटिव्ह सोसायटी, जय किसान रयत संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना, हसिरू सेना, रत्नत्रय ग्रुप आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी संजय चौगले यांनी केलं। त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष रमेश पाटील, शीतल बागे, शिवगुंडा पाटील यांनी संदीप पाटील यांचा कर्नाटक फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार केला। तसेच कल्पवृक्ष सोसायटीचे बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळांचाही सत्कार करण्यात आला। रत्नत्रय ग्रुपच्या वतीने अनिल कत्रे, कल्पवृक्ष कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळाच्या हस्ते संदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रमेश पाटील डॉक्टर बापू हप्पण्णावर म्हणाले, संदीप पाटील हे त्यांचे वडील कैलासवासी अशोक पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतकऱ्यांचे कल्याण आणि ग्रामस्थांच्या समस्यांना प्रतिसाद देत आहेत। डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या संधीचं सोनं करतील। सत्काराला उत्तर देताना संदीप पाटील म्हणाले की या निवडीमुळे सीमावर्ती भागातील गरीब शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी संधी मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे। आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या निदर्शनानुसार शेतकऱ्यांच्या समस्यांना मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कल्पवृक्ष सोसायटीचे सर्व संचालक व कर्मचारी, रत्नत्रय ग्रुपचे कार्यकर्ते, हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते। भोजून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। ಸಂತೋಷದ ಸುದ್ದಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಸಂದೀಪ್ ಗೌಡ್ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸಹಕಾರ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಬೆಂಗಳೂರು ಇದರ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷಪದಿ ಬಿನ್ವಿರೋಧ ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜೈ ಕಿಸಾನ್ ರೈತ ಸಂಘಟನಾ ಬೆಳಗಾವಿ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನಾ, ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನಾ ಮತ್ತು ಹಸಿರು ಸೇನೆ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘಟನಾ, ರತ್ನಾತ್ರಯ ಗ್ರೂಪ್ ಇವರ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಭೋಜ ನಾವಿಕ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಘದ ಸಂಚಾಲಕರಾದ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿ ವತಿಯಿಂದ ಗೌಡ್ರ ಸತ್ಕಾರ ಮಾಡೋದೈತಿ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಗೌಡ್ರಿಗೆ ಸತ್ಕಾರವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಭೋಜದಲ್ಲಿ ಸಂತೋಷದ ಸುದ್ದಿ। ನಮ್ಮ ಭೋಜದ ದಿವಂಗತ ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಚಿರಂಜೀವಿ ಅಂತ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಕರ್ನಾಟಕ ಶುಗರ್ ಫೆಡರೇಷನ್ ಬೆಂಗಳೂರು ಇದರ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೊಸೈಟಿ ಲಿಮಿಟೆಡ್ ಭೋಜ್ ಇದನ್ನು ಹುಟ್ಟು ಹಾಕಿದ ನಮ್ಮ ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್, ದಿವಂಗತ ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಹೆಂಗೆ ಸಣ್ಣ ಗಿಡ ಹಚ್ಚಿರೋ ಅದಕ್ಕೆ ದೊಡ್ಡದ ಒಂದು ಹೆಮ್ಮರಾಗಿ ಬೆಳೆದೈತಿ। ಅದೇ ರೀತಿ ಅವ್ರ ಚಿರಂಜೀವರಂತ ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಹೇಗೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಗೌಡ್ರು ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಅದೇ ರೀತಿ ಕಲ್ಪವೃಕ್ಷ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಇದರದ ಪಂಚವಾರ್ಷಿಕ ನಿವಡಣೂಕ್ ಅನ್ನ ಅಪೋಸ್ ಆದ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ